आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 बातम्यांमधून। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज संध्याकाळी मुंबईमध्ये भव्य रोड शो। घाटकोपरमध्ये अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रिज मार्गावर संध्याकाळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार। महाराष्ट्रानं मोदींना रस्त्यावर आणलं, मोदींच्या मुंबईतील रोड शोवरून उद्धव ठाकरेंची टीका। मोदींना मुंबईच्या रस्त्यावर आणण्याचं काम महाविकास आघाडीनं केलं। मोदी मुंबईमध्ये मतं मागणार, हा मोदींचा पहिला पराभव। संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल। नाशिकमध्ये प्रचाराच्या तोफा धडाडणार। नाशिकमध्ये आज एकाच दिवशी नरेंद्र मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिकच्या पिंपळगावमध्ये सभा। मार्केट यार्ड ग्राउंडवर सभेची जोरदार तयारी। शरद पवारांची देखील आज नाशिकमध्ये जाहीर सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी कळवणमध्ये संध्याकाळी 6 वाजता सभा होणार। नाशिकमध्ये आज उद्धव ठाकरे यांची देखील जाहीर सभा। लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। अजित पवारांची राष्ट्रवादी एकही जागा जिंकणार नाही। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचा देखील पराभव होणार। काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं भाकीत। देशभरामध्ये इंडिया आघाडीला 272 पेक्षा जास्त जागा मिळतील। केंद्रामध्ये सत्ता बदल निश्चित। भाजपला साधं बहुमत मिळणं देखील अवघड, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा। राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या 32 ते 35 जागा निवडून येणार। अजित पवार गटाला एकही जागा नाही, तर शिंदे गटाच्या 3 ते 4 जागा येणार, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा। प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातल्यानं नवा वाद। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाचा राजकीय नेत्यांनी अवमान करू नये, संभाजी ब्रिगेड आक्रमक। प्रफुल्लभाई, मोदींच्या चरणी लीन होताना छत्रपतींच्या जिरेटोपाची शान कशासाठी घालवताय? मोदींचं महाराष्ट्रासाठी योगदान काय? उद्धव ठाकरे यांचा खोचक सवाल। महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम होत आहे। जिरेटोप प्रकरणावरून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ट्विट करत जोरदार निशाणा। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू तर 88 जण जखमी। दुर्घटनेला 40 तास उलटल्यानंतर देखील बचाव कार्य सुरू। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी पेट्रोल पंपाला आग। दुर्घटनास्थळावर गॅस कटरचा वापर करताना पेट्रोल पंपाला आग लागल्याची माहिती। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। मुंबईतील अनधिकृत फलकांवर आता कारवाईचे आदेश। पालिकेकडून होर्डिंग हटाव मोहीम हाती। रेल्वे हद्दीतील महाकाय होर्डिंग तात्काळ हटवण्याची नोटीस। भाजपच्या सोशल मीडिया सेलकडून उद्धव ठाकरे यांचा भावेश भिंडे सोबतचा फोटो ट्विट। भावेश भिंडे घाटकोपरमधील दुर्घटना झालेल्या होर्डिंगचा मालक। महाविकास आघाडीच्या काळामध्ये टक्केवारी घेऊन परवानगी दिल्याचा भाजपचा आरोप। लोकसभेनंतर शिंदे आणि ठाकरे एकत्र येऊ शकतात। कल्याणमध्ये ठाकरे गटाचा शिंदेंसोबत समझोता। उद्या दोघे एकत्र आले तर नवल वाटू देऊ नका, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। भाजपच्या सभेला भाड्यानं माणसं आणावी लागतात। आता मैदान देखील भाड्याच्या माणसांकडून बुक करतात। मोदींच्या शिवाजी पार्कातील सभेवरून उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला। उद्धव ठाकरे निवडणूक आल्यावर भावनिक बोलतात। गिरणी कामगारांच्या नावावर राजकारण करून घर देऊ शकले नाहीत। उद्धवजी, तुम्ही मुंबईसाठी केलेलं एक चांगलं काम दाखवा। फडणवीसांचा ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल। मोदी आणि फडणवीसांच्या पाठीमध्ये उद्धव ठाकरे यांनी खंजीर खुपसला। उद्धव ठाकरे भगव्याचे हिरवे व्हायला लागले। प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका। मोदींची गॅरंटी होती, मग 40 गद्दार का नेले? ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांचा भाजपला खोचक सवाल। ज्यांचं इंजिन चालण्याची गॅरंटी नाही त्यांना देखील घेऊन गेले। अंधारे यांचं नाव न घेता राज ठाकरेंवर जोरदार टीका। राज ठाकरे यांनी सुषमा अंधारेंचं नाव घेतलं। याच आनंदामध्ये सुषमा अंधारे हवेत उडायला लागल्या। मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांचा अंधारेंना टोला। माझे टार्गेट राज ठाकरे नाहीत, माझे टार्गेट फडणवीस। सुषमा अंधारे यांचा राज ठाकरे आणि फडणवीसांवरही निशाणा। राज ठाकरे पक्ष वाढवायचं सोडून दुसऱ्यांची तळी उचलण्याचं काम करताय। विनायक राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा। एक भोंगा सारखा उमेदवारी मिळणार म्हणत होता। आधी सेनेत होता, मग राष्ट्रवादी आणि आता भाजपमध्ये सरड्यासारखे पक्ष बदलले। अरविंद सावंत यांचा राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल। शरद पवार आणि ठाकरेंना सहानुभूती आहे। सहानुभूतीमुळेच पवारांनी ठाकरेंच्या सभांना गर्दी झाली। छगन भुजबळ यांचं वक्तव्य। तर सहानुभूतीचं रूपांतर मतपेटीमध्ये कसं होतं हे 4 जूनला समजेल, भुजबळ यांची प्रतिक्रिया। मराठा कुणबी एका हा कायदा पारित केला नाही तर मला मैदानात उतरावं लागेल, मनोज जरांगे यांचा इशारा। वसईवाल्यांना सांगा, बेडूक कधीही बैल होऊ शकत नाही। देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता हितेंद्र ठाकूर यांच्यावर जोरदार टीका।
लोकांना फसवून काहींनी राज्य स्थापन केलंय, बेडूक आणि लांडगा या उपमा देतात, त्यातच यांची पात्रता कळते. फडणवीसांनी केलेल्या टीकेला आमदार हितेंद्र ठाकूर यांचं प्रत्युत्तर. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना कायदेशीर नोटीस. 26/11 मधील हेमंत करकरे यांच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपांबद्दल तुषार दामगुडे यांची नोटीस. 15 दिवसांमध्ये उत्तर दिलं नाही तर कारवाई होणार. सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी 6वा आरोपी अटकेत. लॉरेन्स बिश्नोई याच्या जवळचा गँगस्टर असलेला रोहित गोदारा याला अटक. मुंबई गुन्हे शाखेची कारवाई. नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे 5 शिवसैनिक नजरकैदेत. नाशिकमधील मोदींच्या सभेमध्ये विचारणार होते जाब. नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नोटीस. मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सिन्नर पोलीस सतर्क. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भरत दिवाळी यांना 159 अंतर्गत नोटीस. राहुल शेवाळे यांना दिल्लीला पाठवून हॅट्रिक करणार. मैं एक बार कमिटमेंट करता हूं तो खुद की भी नहीं सुनता. फिल्मी डायलॉग मारत एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी. राहुल शेवाळे जिंकणारे उमेदवार, त्यांच्या पाठीशी सगळे उभे. शिंदे फडणवीसांनी मनावर घेतल्या शेवाळेंना लाल दिव्याची गाडी देखील मिळेल. गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये अमोल कीर्तीकर यांचा रोड शो. रोड शोमध्ये महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. उद्धव ठाकरेंचा वसई ते वांद्रे लोकल ट्रेननं प्रवास. वसईतील सभा टोपल्यानंतर ठाकरेंसह विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर यांचा एकत्र लोकलने प्रवास. सुधाकर बडगुजर हा जिल्ह्यातील दलाल. विजय करंजकर यांची टीका. बडगुजर यांनी केलेल्या आरोपांवर त्यांना सभेत उत्तर दिलं जाईल. करंजकर यांच्याकडून स्पष्ट. आमच्या बूथ एजंटना गायब करण्यात आलं. जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून देखील कारवाई नाही. महाविकास आघाडीचे बीडचे उमेदवार बजरंग सोनावणे यांचा आरोप. पराभव डोळ्यासमोर दिसतो म्हणूनच सतत अजित पवार आणि काँग्रेसवर टीका. रुपाली पाटील यांची रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यावर टीका. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगरी सेनेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा. आगरी सेनेनं आमदार संजय केळकर यांनी महायुतीकडून मानले आभार. ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांमध्ये राडा. उज्ज्वल निकम आणि नीलम गोरे यांच्या कार्यक्रमानंतर घडला प्रकार. आदित्य ठाकरे यांची आज दादर आणि मुलुंडमध्ये प्रचार सभा. ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्यासाठी संध्याकाळी 6 वाजता मुलुंडमध्ये तर अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी दादर रेल्वे स्टेशनजवळ रात्री 8 वाजता सभेचं आयोजन. नवी मुंबईमध्ये आज अवजड वाहनांना बंदी. कल्याणमधील मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवजड वाहनांना मनाई. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कल्याण पश्चिमेमध्ये जाहीर सभा. कल्याण पश्चिमेतील काही भागामध्ये वाहतुकीत बदल. वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी. नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांचा सायकल रॅलीतून प्रचार. शांतिगिरी महाराजांनी स्वतः सायकल चालवत प्रचार केला. धुळ्यामध्ये महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नागरिक देखील मैदानात उतरले. बस स्थानक, रेल्वे स्टेशनसह मंदिर परिसरामध्ये मतदारांसोबत संवाद. नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या 40 जणांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं होतं धरणं आंदोलन. पंढरपुरातील धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फडामध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. मठाचे विश्वस्त असल्याचं भासवत कोट्यवधींचा अपहार. 11 जणांवर गुन्हा दाखल. 2010 मधील गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी चंद्रबाबू नायडू यांची याचिका औरंगाबाद खंडपीठानं फेटाळली. शासकीय कामामध्ये अडथळा प्रकरणाचा गुन्हा रद्द करण्याची मागणी फेटाळण्यात आली. DHFLचे संचालक धीरज वाधवान यांना सीबीआयकडून अटक. 34,000 कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणामध्ये कारवाई. वाधवान यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी. मुंबईमध्ये 188 इमारती अतिधोकादायक अवस्थेत. पावसाळ्यापूर्वीच्या सर्वेक्षणामध्ये माहिती समोर. अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांना नोटीस बजावण्यात येणार. कल्याणमध्ये मोदींच्या सभेसाठी 3,500 पोलिसांचा फौजफाटा तैनात. ठाणे शहर पोलीस स्पेशल सुरक्षा युनिट, त्याचबरोबर बॉम्बशोधक पथक तैनात. इंधनासह भाज्यांचे दर कडाडले. एप्रिलमधील महागाईचा दर 1.24%वर. सामान्यांना महागाईचा फटका. बाजारामध्ये लिंबाची आवक वाढल्यानं दरात मोठी घट. लिंबाच्या गोणीमागे 400 ते 500 रुपयांची घट. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये पावसाळी फळांचा हंगाम सुरू. सध्या बाजारामध्ये लिची फळाच्या 1500 ते 1600 पेट्या दाखल. आणखी 2 दिवसामध्ये आवक दुपटीनं वाढणार. नंदुरबार बाजार समितीमध्ये आवक वाढल्यानं कांद्याच्या दरात घसरण. शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत. दौंडमध्ये उद्यापासून 3 दिवस पाणीपुरवठा बंद. जुन्या मुख्य जलवाहिनीची डागडुजी सुरू. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा. प्रशासनाचं आवाहन.
राज्यामध्ये 4,000वर पात्र उमेदवार शिक्षकपदी रुजू. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदान झालेल्या जिल्ह्यांमध्ये शिक्षक भरतीला परवानगी. राज्य सरकारच्या आरटीई नियम बदलास उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतरही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ठप्पच. जुन्या नियमांनुसार प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार, पालकांचा सवाल. राज्याच्या गृहमंत्रालयाकडून लवकरच कारागृह रक्षकांची भरती प्रक्रिया पार पडणार. कारागृह रक्षकांच्या 1,800 जागांसाठी 4.25 लाख अर्ज. नाशिकमध्ये पावसामुळे 513 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यासह झालेल्या वळिवाच्या पावसानं 41 गावांना फटका. नाशिकमध्ये पाणी टंचाई संकट अधिक गडद. 12 तालुक्यांमधील 1,139 गाव आणि वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा, तर 6 लाख नागरिकांना 350 टँकर आणि खासगी विहिरीतून पाणी. गोंदिया जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई. जिल्ह्यातील धरणांमध्ये फक्त 19% पाणीसाठा शिल्लक. बुरशी लागलेली औषधं विकणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांना दणका. ग्राहकाला द्यावी लागणार 1 लाख रुपयांची नुकसान भरपाई. सांगलीमधील मिरज रेल्वे स्थानकाला उडवून देण्याची फोनद्वारे धमकी. अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. चंद्रपूरच्या लाचखोर अधीक्षकाला अखेर अटक. बिअर शॉपीच्या परवान्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागितल्याचं प्रकरण. जळगावमध्ये मतदान कर्तव्यावर असताना हृदयविकारानं 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू. क्लर्क आणि होमगार्डचा वेगवेगळ्या ठिकाणी हृदयविकारानं मृत्यू झाल्याची माहिती, तर सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. जळगावातील स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये सुरक्षा यंत्रणेला कडेकोट बंदोबस्त. वखार महामंडळातील स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम मशीनला त्रिस्तरीय सुरक्षा. नंदुरबारमध्ये मतदान संपलं. आता उमेदवारांवर निवडणूक खर्चाची टांगती तलवार. उमेदवारांना लवकरात लवकर खर्च गोळा करून निवडणूक आयोगाला सादर करावा लागणार. नंदुरबारमधील ग्रामीण भागामध्ये विद्युत प्रवाह कमी दाबानं. शेतीच्या कामांमध्ये मोठा अडथळा. नंदुरबारमध्ये बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. ताप, सर्दी, खोकला असणाऱ्या रुग्णांची आता संख्या वाढली. बुलढाण्यातील दुसरबीडमध्ये ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा. ग्रामपंचायत प्रशासन विरोधात ग्रामस्थ आक्रमक. भंडारा शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी लक्षवेधी आंदोलन. शरद पवार गटाचे विधानसभा प्रमुख अजय मेश्राम यांचं खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन. नांदेडमध्ये शेतकऱ्यांचं महावितरण कार्यालयासमोर जनावरांना घेऊन ठिय्या आंदोलन. पावसामुळे अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित. वीज पुरवठा सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावती महानगरपालिकेचे 700 कर्मचारी संपावर. कामावर बहिष्कार टाकत कर्मचाऱ्यांचं आंदोलन. 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाची थकबाकी, त्याचबरोबर महागाई भत्ता देण्याची मागणी. साताऱ्याच्या पाटण चाफळ विभागातील डोंगरलगतच्या शिवारामध्ये गव्याचा मुक्त संचार. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. धाराशिवमध्ये शंखी गोगलगाईचा धोका वाढला. शेतकऱ्यांनी नांगरणी खोलवर करावी. धाराशिव कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. नंदुरबार शहरामध्ये अवकाळी पावसानं नागरिकांना मनस्ताप. रेल्वे विभागाकडून तयार करण्यात आलेल्या बोगद्यामध्ये पाणी साचलं. पाणी साचल्यानं वाहतूक बंद. यवतमाळच्या वणी शहरामध्ये 10 ते 12 दिवसाआड पाणीपुरवठा. मनसेचं मुख्याधिकाऱ्यांना निवेदन. निवेदनाकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचाही इशारा. सिंधुदुर्ग देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यालय परिसरामध्ये कचरा साठल्यामुळे पसरली दुर्गंधी. भाजपच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना घेराव घातला. नागपूरच्या गिट्टीखदानमध्ये तंबू बांधून जुगार खेळणाऱ्या 13 जणांविरोधात गुन्हा दाखल. आरोपींकडून तब्बल 21,43,000चा मुद्देमाल जप्त. धुळ्यामध्ये खरीप हंगामातील तयारीसाठी आता बैलजोडी खरेदीची लगबग. शेतकऱ्यांची बैल बाजारामध्ये मोठी गर्दी. अखिल भारतीय खुल्या रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये जळगावच्या विद्यार्थ्याला सुवर्णपदक. श्रीनिवास वाणी थायलंडमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.